सायंकाळचे 5:30 वाजले आणि आम्हाला घाईघाईने अमरावतीला निघायची वेळ आलेली होती. तयारी केली पटपट आणि निघालो बसनी, कारण पेट्रोल नसल्यामुळे पेट्रोल क्रायसिस खूप आहे. पेट्रोल पंप सगळे बंद होते. मग आम्हाला बसशिवाय पर्याय नव्हता. पण आम्हाला संध्याकाळच्या 7पर्यंत बस मिळालेली नव्हती, म्हणून आम्ही घरी परत गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता आम्ही गाडीने आलो. एका दादाच्या हेल्पने आम्हाला पेट्रोल मिळालं. मग काय पेट्रोल फिल केलं आणि 4:30 वाजताच आम्ही अमरावतीला जायला निघालो. झालं असं की माझ्या ताईचे सासरे म्हणजे जिजूचे वडील यांची डेथ झालेली होती. मग ओरिनला आम्ही तसंच झोपेतच नाईट ड्रेसवर उचललं आणि गाडीत घेतलं. नंतर मध्ये मी त्याला फ्रेश केलं. मग काय 3-4 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो. फ्युनरलचा प्रोग्राम झाला. मग नंतर सायंकाळी घरी आल्यावर लहान मुलं आहेत, त्यांना काही कळत नाही जास्त. मग म्हणाले आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे. मग दोघांना पण आईस्क्रीम खायला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी राख विसर्जनाचा कार्यक्रम होता. मग आम्ही राख विसर्जनाला ऋणमोचन येथे गेलो. ऋणमोचन हे प्लेस अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये राख विसर्जनसाठी फेमस प्लेस आहे. पण यावेळेस नदीला बिलकुल पाणी नव्हतं. ऊनही तशीच आहे आणि तिथे कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. मग काय थोड्या दूर गेल्यावर तिथे पाणी होतं. तिथे जेंट्स सगळे राख विसर्जनाला गेले. मी कडेला मुलांना घेऊन उभी राहिली. घरी पोचलो. इथे मुलं एकमेकांशी गप्पा मारत होते. सगळं फंक्शन निपटलं. मग आम्ही निघालो अमरावतीला. तर हा आहे माझ्या ताईचा मुलगा नव्यान. तो पण माझ्या मागे लागला. जरी त्याला हे कळत नसेल की आपले आजोबा गेले याचं सिरियसनेस काय आहे. इमोशन्स मुलांना असतात, पण ते त्यांच्या वयानुसार त्यांना समजत नाही. म्हटलं चल, त्याचे मम्मी पप्पा पण गावी असल्यामुळे त्याला मग मी घेऊन आली सोबत. मध्येच मुलं म्हणत होते की आम्हाला भूक लागली. मग डॉमिनोज त्यांना दिसल्यावर त्यांची भूक तर वाढणारच आहे. म्हटलं चला आपण डॉमिनोजमध्ये जाऊया. मग काय बसल्या बसल्या मुलांशी खेळ खेळले, गप्पा केल्या. मुलं पण खूप कार्टून आहेत हां. एकमेकांची इकडे पाहून सगळं त्यांना रिपीट करायचं असतं. मग काय यांचा ऑर्डर आला आणि मारला ताव दोघांनी पण पिझ्झावर. तसं पाहिलं तर मुलांना पिझ्झा वगैरे छान नसतो हे सगळ्यांनाच कळतं. पण ठीक आहे, टेस्ट बर्ड्स आहेत आपल्या. एखाद्या वेळेस चालतं, आम्ही पण खातो. मुलांनी पोटभर पिझ्झा खाल्ला आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो. घरी पोचल्यावर ओरिन झोपला, पण नव्यान मात्र झोपला नाही. 1 दिवसासाठी सुद्धा माहेरी जाणार आणि काही येणार नाही असं तर होऊ शकत नाही. मम्मीनी सामान भरून दिलेलं होतं. नव्यानला TV लावून दिले आणि तो पाहत बसला. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. फॉलो